आज आपण बघणार आहोत प्रसाद चौगुले सर, जे 2019चे डेप्युटी कलेक्टर आहेत. त्यांचा महाराष्ट्रामध्ये रँक 1 आला होता. त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांनी दिलेली बुक लिस्ट आपण बघणार आहोत. तर हे गाईज, आय एम सुप्रिया. वेलकम यू ऑल टू माय यूट्यूब चॅनल. इफ यू फाइंड दिस व्हिडिओ हेल्पफुल देन प्लीज डू लाईक अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल फॉर मोर व्हिडिओज. त्यांनी सांगितलेलं मार्गदर्शन बघूया आधी. त्यांनी सांगितलं की MPSCची एक्झाम ट्रायल आणि एरर मेथड वापरण्यासाठी नाही आहे. म्हणजे तुमची एक पूर्वपरीक्षा गेली तर किती तुमचा 2.5 वर्ष जाणार आहेत. सेकंड त्यांनी सांगितलं आहे की बी मेन्स रेडी बिफोर प्रिलिम्स. म्हणजे कुठल्याही एक्झामची तयारी करताना ज्यावेळेस प्रिलिम्स आणि मेन्स असे 2 टप्पे असतात, त्यावेळेस तुम्हाला मेन्सचा स्टडी आधी स्टार्ट करावा लागतो. सो मेन्सचा किती 60 to 70% अभ्यासक्रम तुमचा पूर्ण झालेला हवा आहे. त्याच्यामध्येही भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, पर्यावरण ह्या टॉपिकचा ना तुमचा चांगला स्टडी झालेला पाहिजे. कारण की हे जे असे सब्जेक्ट आहेत की ज्याच्यामध्ये इनपुट आउटपुट रेशो खूप चांगला असतो. जितकं जास्त तुम्ही इनपुट द्याल तितकं जास्त तुम्हाला आउटपुट भेटेल. ओके. आयोगाचा अभ्यासक्रम नेहमी जवळ ठेवा आणि रोज एकदा वाचून काढा. म्हणजे ओके. आता आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिकांचे ॲनालिसिस केलं पाहिजे. म्हणजे ॲनालिसिस म्हणजे काय, तर कोणत्या एरियावर किती क्वेश्चन्स आलेले आहेत आणि त्याला आपण किती टाईम दिला पाहिजे. म्हणजे आणि नेक्स्ट आहे मिनिमम कॉन्टेंट मॅक्झिमम रिव्हिजन. म्हणजे कॉन्टेंट तुमचं कमी असलं ना तरी चालेल. म्हणजे एका सब्जेक्टाचे 2 बुक्स वाचले तरी खूप उत्तम आहे, बट त्याची मॅक्झिमम रिव्हिजन झालेली हवी आहे. जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा. म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व करण्याचा सराव केला पाहिजे. प्रश्न शक्यतो आयोगाच्या परीक्षेतील असावेत. म्हणजे तुम्ही मेन्स, राज्यसेवा मेन्सचे, कंबाईन एक्झामचे, वनसेवा मुख्य परीक्षांचे ह्या पेपरमधले क्वेश्चन्स हवे आहेत. गाईज, मी माझ्या इंस्टाग्राम चॅनलवर MPSC नॉलेज 07 ह्या चॅनलवर, म्हणजे मी लिंक दिली आहे त्याची, त्यावर मी पूर्ण मागील वर्षाचे क्वेश्चन्स टाकते. तर तुम्ही त्या चॅनलला जाऊन फॉलो करा. ओके. नेक्स्ट आहे पुस्तके वाचून पूर्ण करण्यापेक्षा अभ्यासक्रमचा प्रत्येक पॉईंट कसा पूर्ण होईल यावर भर द्यावा. ओके. नेक्स्ट त्यांनी सांगितलं आहे की नोट्स काढण्याची घाई करू नका. म्हणजे आहे इंटरनेटचा वापर मर्यादित करा. म्हणजे पुढे आहे अभ्यास करताना 100% फोकस करा. किती वेळ अभ्यास करता यापेक्षा क्वालिटी ऑफ स्टडी. ऑब्व्हियसली कुठलेही एक्झाम असेल, काही असेल, मग ती एंट्रन्स असू द्या किंवा गव्हर्नमेंट एक्झामसाठी प्रिपरेशन करू द्या, त्याच्यासाठी क्वालिटी ऑफ स्टडी इम्पॉर्टंट असतो. टाईम इज मोर व्हॅल्युएबल दॅन मनी. ओके. आता आपण बघूया बुक लिस्ट. प्रिलिम्स बुक लिस्ट त्यांनी सांगितली आहे. प्रिलिम्ससाठी त्यात आहे जनरल स्टडीज पेपर 1. त्यात 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. मग जनरल स्टडीजमध्ये कुठले बुक यूज करायचे ते बघूया. इतिहासमध्ये आहेत 3 पार्ट्स आहेत: प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक भारताचा इतिहास. प्राचीन इतिहासावर पूर्वपरीक्षेमध्ये जास्त भर दिला जातो. ओके. आणि मिनिमम बुक्स वापरून मॅक्झिमम रिव्हिजन करणं हे इम्पॉर्टंट आहे. आणि याचा कॉस्ट बेनिफिट रेशो फार कमी आहे, तुम्हाला आधीच सांगितलं आहे मी. ओके. आता प्राचीन इतिहास बघूया आपण. ओके. तर त्याच्यासाठी लागते की 6वी स्टेट बोर्ड बुक मराठीमध्ये आहे. आणि जर तुम्ही इंग्लिशमध्ये वाचणार असाल तर लुसंट GK वापरा. मध्ययुगीन इतिहाससाठी आहे 7वी स्टेट बोर्ड मराठीमध्ये आणि इंग्लिशसाठी आहे लुसंट GK. आणि आता आपण बघूया आधुनिक भारताचा इतिहास. त्यासाठी आहे स्पेक्ट्रम. इंग्लिशमध्ये वाचणार असेल तर स्पेक्ट्रम हे बुक फार खूप इम्पॉर्टंट आहे, खूप मस्त आहे. अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया. ओके. आणि मराठीमध्ये आहे आधुनिक भारताचा इतिहास, ग्रोवर आणि बेल्लेकर मराठीमध्ये. किंवा सगळ्यात प्रिसाईज आहे शॉर्ट आणि स्वीटमध्ये कुठलं आहे तर भारताचा इतिहास, कोळंबे सरांचं बुक. ओके. नेक्स्ट आहे सब्जेक्ट भूगोल. भूगोलमध्ये काय इम्पॉर्टंट आहे, खूप मस्ट रीड आहे, जे की स्टेट बोर्ड बुक्स आहे 7 to 12 स्टँडर्ड. हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हे तुमचं बेसिक क्लिअर करतं. तुम्ही ह्या बुक्स वाचल्यानंतरच तुम्ही रेफरन्स बुकला जायला पाहिजे. ओके. त्यामध्ये बघूया प्राकृतिक भूगोलसाठी काय आहे. जर तुम्ही NCERT वाचणार असाल, समजा इंग्लिशमध्ये प्रिपेअर करत असाल तर फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफी, किंवा मराठीमध्ये प्रिपेअर करत असाल तर भूगोल सौदी सरांचं आहे. प्रिलिम्स म्हणजे त्यांचं सेपरेट आहे, भूगोल व पर्यावरण प्रिलिम्ससाठी आहे ते मराठीमध्ये. ओके. आणि पुढे भारताच्या भूगोलासाठी सेम, फक्त इंग्लिशमध्ये NCERT कुठले वाचायचे तर इंडिया फिजिकल इन्व्हायरमेंट. आणि मराठीसाठी तर सेम बुक एकच, भूगोल व पर्यावरण सौदी सरांचं. पुढे आहे जगाचा भूगोल. सौदी सरांचं बुक आहे ना, ते म्हणजे
त्याच्यामध्ये सर्वच कवर होतं, जसं की प्राकृतिक भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल, जर तुम्ही मराठीमध्ये अभ्यास करत असाल तर. 11th स्टेट बोर्ड आणि पूर्व परीक्षेला महाराष्ट्राच्या भूगोलवर कमी प्रश्न विचारले जातात ऑब्व्हियसली, आणि मेन्समध्ये महाराष्ट्राच्या भूगोलावर भरपूर क्वेश्चन्स विचारले जातात. नेक्स्ट आहे पॉलिटी. इंडियन पॉलिटी बाय एम लक्ष्मीकांत. इथं इंग्लिशमध्ये पण आहे आणि त्याचं मराठीमध्ये पण ट्रान्सलेट केलेलं बुक आहे. पंचायत राजसाठी तुम्ही लक्ष्मीकांतमधलीच पंचायत राज टॉपिक चांगलं भर देऊ शकता. ओके. नेक्स्ट आहे इकॉनॉमिक्स. सामाजिक व आर्थिक विकास किरण देसले सरांचं, किंवा मग अर्थशास्त्राचं रंजन कोळंबे सरांचं. अर्थशास्त्र या विषयासाठी ठराविक अभ्यासक्रम आहे. पूर्व परीक्षेनुसार तेवढ्याच भागावर भर द्यावा. पुढे बघूया पर्यावरण. पर्यावरण जर तुम्ही इंग्लिशमध्ये प्रिपेअर करत असाल तर शंकर IAS हे खूप मस्त बुक आहे. आणि मराठीसाठी पर्यावरण बाय तुषार घोरपडे सरांचं. ओके. युनिक अकॅडमी मराठी. पुढे आहे विज्ञान. पूर्व परीक्षेसाठी सर्वाधिक भर विज्ञानवर दिला जातो. ओके. विज्ञानवर मोस्टली 20 क्वेश्चन्स येतात अबाउट, आणि त्याच्यात पण बायोलॉजीवर जास्त भर असतो. पुढे बघू विज्ञानसाठी बुक्स बघूया. राज्य बोर्ड अभ्यासक्रम इयत्ता 8वी ते 10वी, इंग्रजी आणि मराठी माध्यम. सामान्य विज्ञानसाठी आहे सचिन भस्के सरांचं बुक वापरू शकता, ते इंग्रजी व मराठी दोन्ही माध्यममध्ये उपलब्ध आहे. किंवा मग सामान्य विज्ञान बाय अनिल कोलते सरांचं. चालू घडामोडीसाठी तुम्ही काय करायला पाहिजे, चालू घडामोडीसाठी कमीत कमी कॉन्टेंट वाचून त्याच्यात जास्तीत जास्त रिव्हिजन केली पाहिजे. मग त्यासाठी एक तर रोज तुम्ही न्यूजपेपर वाचला पाहिजे, लोकसत्ता किंवा महाराष्ट्र टाईम. बट त्याला न्यूजपेपर वाचताना पण त्याला भरपूर टाईम दिला नाही पाहिजे. जास्तीत जास्त 20 मिनिट किंवा 30 मिनिटांचा वेळ तुम्ही दिला पाहिजे. करंट अफेअर्सचं मॅगझिन तुम्ही कुठलंही यूज करा. तुम्ही परिक्रमा यूज करा, युनिक बुलेटिन वापरा, किंवा ज्ञानदीप अकॅडमीचं आहे ते वापरा. ओके. आणि जर इयरबुक घ्यायचं असेल तर अभिनव इयरबुक रिव्हिजनसाठी खूप चांगलं आहे. पेपर 2 बघूया आपण CSATसाठी. CSATला काय पाहिजे तर जास्तीत जास्त सराव व रोज सराव हेच CSATमधील यशाचे गमक आहे. आयोगाचे मागील पेपर व्यवस्थित वेळ लावून सोडवा. टेस्ट सिरीजचा देखील फायदा होतो. टेस्ट सिरीज तुम्ही दिलीच पाहिजे, खूप मस्ट आहे CSATसाठी आणि GS दोन्हीसाठी. CSAT ओके. किमान 20 पेपर तुमचे सोडून झाले पाहिजे. पुढे बघूया कॉम्प्रेन्शनसाठी तुम्ही काय यूज करू शकता, आयोगाचे मागील पेपर आणि टेस्ट सिरीजचे पेपर. अंकगणितासाठी आहे प्रमोद चौगुले सर, ज्ञानदीप प्रकाशन मराठीमध्ये, आणि किंवा मग RS अग्रवाल यूज करू शकता तुम्ही इंग्रजीमध्ये. बुद्धिमत्ता चाचणीसाठी आहे प्रमोद चौगुले सरांचंच ज्ञानदीप प्रकाशन मराठीमध्ये, किंवा मग RS अग्रवाल जे इंग्लिशमध्ये प्रिपेअर करत आहे त्यांच्यासाठी. पुढे बघूया आपण मुख्य परीक्षासाठीचे बुक्स काय लागतात ते. त्यात आहे जनरल स्टडीज 1. जनरल स्टडीजमध्ये इतिहास आणि भूगोल हे 2 विषय आहेत. तर इतिहासासाठी बघूया आपण बुक. आधुनिक भारताच्या इतिहासासाठी आहे कोळंबे सरांचं. ओके. एकदम शॉर्ट आणि स्वीट आहे ते. किंवा मग आधुनिक भारताचा इतिहास ग्रोवर सर आणि बेल्लेकर मराठीमध्ये. किंवा मग तुम्ही इंग्लिशमध्ये प्रिपेअर करत असाल तर ऑब्व्हियसली स्पेक्ट्रमनी प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही सिलेबस कवर होतो. पुढे आहे महाराष्ट्राचा इतिहास 11th स्टेट बोर्ड बुक. मस्ट रीड आहे हे बुक. म्हणजे हे बुक तुम्ही वाचलंच पाहिजे. त्यानंतर मग तुम्ही पुढे महाराष्ट्र इतिहास गाठाळ सर किंवा कटारे सरांचं दोन्हीपैकी एक कुठलंही वाचा. आणि जर लागत असेल तर तुम्ही YCMOUच्या बुक नोट्स पण वापरू शकता, पॉईंट नोट्स आहेत त्या. पुढे बघूया स्वातंत्र्योत्तर भारत. इम्पॉर्टंट टॉपिक काय GS 2मध्ये देखील उपयोगी आहे. 12th NCERT इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स इंग्लिशमध्ये, किंवा स्वातंत्र्योत्तर भारत बिपिनचंद्र, इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स बाय बिपिनचंद्र, की जे के सागनी मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे. ते बुक मस्ट आहे. पुढे बघूया भूगोल. भारताचा भूगोल. फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफी 11th NCERT इंग्लिशमध्ये. दुसरं आहे इंडिया फिजिकल इन्व्हायरमेंट इंग्लिश 11th NCERT, किंवा सौदी सर बुक सिलेबस वाईज मराठीमध्ये सौदी सरांच्या भूगोल आणि पर्यावरण हे जे प्रिलिम्ससाठी बुक आहे त्याच्यामध्ये तुमचं पर्यावरणाचा सिलेबस कव्हर होईल. तुम्ही सिलेबस वाईज ते वाचायला स्टार्ट करायचं. पुढे आहे महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्राच्या भूगोलसाठी काय आहे सौदी सरांचं बुक. ओके. त्याच्यामध्ये मॅप रिडिंगवर तुम्ही भर दिला पाहिजे. तर पर्यावरणीय भूगोलमध्ये तुषार घोरपडे सर मराठी, किंवा शंकर IAS इंग्लिश टॉपिक वाईज. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की कोस्टल रेग्युलेशन झोन नोटिफिकेशन वाचून घ्या. रिमोट सेन्सिंगसाठी काय तर प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर्स आणि NPTELच्या PDF इंग्लिशमधून उपलब्ध.
तुम्ही ते जाऊन चेक करा. ॲग्रिकल्चर काय 11th आणि 12th ॲग्री बुक्स स्टेट बोर्डचे बुक्स आहेत ते सिलेबस वाईज वाचायचे. जे आपल्या सिलेबसला असेल तेच तुम्ही रीड केलं पाहिजे. पुढं आहे अरुण कट्यान व्हॉल्यूम 1 सिलेबस वाईज. पुढे बघूया जनरल स्टडीज 3. त्याच्यामध्ये HR आणि HRD हे 2 सब्जेक्ट असतात. तर त्याच्यासाठी तुम्ही काय वापरलं पाहिजे, तर इंटरनेटचा वापर काय कराल जास्तीत जास्त करायला पाहिजे. फॅक्च्युअल डेटाच्या नोट्स काढल्या पाहिजेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर रिपीट होतात, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स काय होतात रिपीट होतात, तर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितले पाहिजे. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अँड ह्युमन राईट्स त्याच्यासाठी आहे IP सिंग सरांचं पुस्तक इंग्लिशमध्ये वाचणार असाल तर. आणि मानवी हक्क व मानव संसाधन विकासासाठी रंजन कोळंबे सरांचं हे तुमचं बेस पक्क करेल. पुढे ते किंवा मग किरण देसले सर डेव्हलपमेंट भाग 2 हे इम्पॉर्टंट आहे बुक. पुढे इंडिया इयरबुकचे सिलेबस वाईज रीडिंग खूप इम्पॉर्टंट आहे. इंडिया इयरबुक वाचलं पाहिजे तुम्ही. त्यापुढे मग मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही चेक केलं पाहिजेत की कुठल्या स्कीम्स आलेल्या आहेत, त्यासाठी कुठल्या मिनिस्ट्री इम्पॉर्टंट आहे. हेल्थ अँड फॅमिली अफेअर्स, एज्युकेशन, ट्रायबल अफेअर्स, वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट. केंद्र व राज्य शासन दोन्हींच्या वेबसाईट बघून नोट्स काढणे, म्हणजे तुम्हाला स्टेटचं पण बघावं लागेल आणि सेंटरचं सुद्धा बघावं लागेल. आणि मग त्याच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला नोट्स काढणं इम्पॉर्टंट आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनच्या विकिपीडिया पेज बघणे. ओके. IIT, IIM, एम्स, UGC, AICTE यांचे संकेतस्थळ व विकिपीडिया पेजेस बघणे. पुढे आहे जनरल स्टडीज 2. त्याच्यामध्ये सब्जेक्ट आहे पॉलिटी. पॉलिटी हा असा सब्जेक्ट आहे की खूपच जास्त प्रोडक्टिव्ह पेपर आहे. जेवढं जास्त तुम्ही एफर्ट द्याल तेवढा जास्त तुमचा स्कोर येईल. पॉलिटीसाठी मस्ट रीड बुक कुठला आहे तर इंडियन पॉलिटी बाय M. लक्ष्मीकांत, इंग्लिश किंवा मराठीमध्ये. सेकंड आहे गव्हर्नन्स इन इंडिया, लक्ष्मीकांत. टॉपिक 3 to 8 म्हणजे त्यात आहे सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे केंद्र प्रशासन, राज्य प्रशासन आणि जिल्हा प्रशासन. ओके. पुढे पंचायत राजसाठी तुम्ही किशोर लवटे सरांचं बुक वापरा. पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स 12th NCERT इंग्लिशमध्ये. महत्त्वाच्या पक्षांची चिन्हे व विकिपीडिया पेजेस बघून घ्या. इलेक्शन पॉकेट बुक बघून घ्या. कायदे स्कोरिंग घटक बेअर ॲक्ट वाचून घ्यायचा. ट्रिक्स वापरून तुम्ही त्याचे आर्टिकल्स लक्षात ठेवले पाहिजे की आर्टिकल्स तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चनमध्ये विचारतात की आर्टिकल 12 काय आहे, आर्टिकल 19 काय आहे, आर्टिकल 326 काय आहे, आर्टिकल 356 काय आहे, 360 काय आहे, असे आर्टिकल तुम्हाला ट्रिक करून तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. भारतीय संविधान व भारतीय राजकारण युनिक पार्ट 2चे सिलेक्टिव्ह रीडिंग. ओके. मग लबासना, SPPNPA, यशदा, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांचे विकिपीडिया पेजेस आणि वेबसाईट बघून घ्यायचे. इंडिया इयरबुक रेलेवंट चॅप्टर्स वाचायचे. इंडिया इयरबुक खूप मोठं बुक आहे, बट त्याच्यामध्ये पण तुमच्या जे आपल्या सिलेबसला जे इम्पॉर्टंट आहे तेच चॅप्टर्स तुम्ही वाचायला पाहिजे. पुढे आहे जनरल स्टडीज 4. त्याच्यामध्ये आता बघूया आपण इकॉनॉमिक्ससाठी तुम्ही किरण देसले सरांचं इकॉनॉमिक्स पार्ट 1 मस्ट रीड आहे. खूप इम्पॉर्टंट बुक आहे ते. किंवा मग भारतीय अर्थव्यवस्था बाय रंजन कोळंबे सर. दुसरं आहे महाराष्ट्राचं आर्थिक पाहणी अहवाल, त्याच्यासुद्धा सिलेबस वाईज नोट्स काढणे. पुढे आहे ॲग्री इकॉनॉमी. यासाठी तुम्ही वापरू शकता इंटरनेटचा वापर करा. ओके. YCMOUच्या बुक सिलेक्टिव्ह रीडिंग करा त्याची. विज्ञान आणि तंत्रज्ञान सायन्स अँड टेक्नॉलॉजी बघूया. एनर्जी, न्यूक्लिअर सायन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी बाय रंजन कोळंबे सर बुक. ओके. प्लस करंट अफेअर्सची जोड द्यावी त्याच्यासाठी. बार्क, डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी, इस्रोच्या वेबसाईट विकिपीडिया पेजेस बघून घ्या. ओके. बायोटेकसाठी काय आहे तर 12th बायोलॉजी बुक रिलेवंट चॅप्टर्स इंग्लिश और सचिन भस्के सर बायोटेक्नॉलॉजी मराठीमध्ये आहे ते. आणि कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीसाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स नोट बघायचे आहे, तुम्ही नोट्स काढायचे त्याच्या. आणि पुढे डिझास्टर मॅनेजमेंटसाठी विकिपीडिया पेजेस नोट्स वापरायचे आहेत. तर अशा प्रकारे प्रसाद चौगुले सरांनी त्यांची बुक लिस्ट शेअर केलेली आहे व मी तुम्हाला ही पूर्ण डिटेलमध्ये सांगितली आहे. होप सो गाईज तुम्हाला समजलं असेल. जर हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि तुमचे काही क्वेरीज किंवा क्वेश्चन्स असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद फ्रेंड्स.